गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। आपल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या आचार्या पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम।
मला सर्वांना सप्रेम अभिवादन. विवेक चूडामणी या ग्रंथाचं आपलं चिंतन सुरू आहे. आणि मागील वेळेला श्लोक क्रमांक 306 इथपर्यंत आपला अभ्यास पूर्ण झाला होता. बरीच मजल आपण गाठलेली आहे. 306 त्याचं श्रेय आपल्या सगळ्या कॅप्टनला जातं. 3 सेंचुरी झालेल्या आहेत. खरं आपल्या सर्वांना आत्मज्ञान आत्तापर्यंत व्हायला हवं होतं, नाही का? असं गमतीचा विषय. पण 306 पर्यंत आपला अभ्यास आला. आणि श्लोक क्रमांक 299 पर्यंत आपण अहम पदार्थ निरूपण या विषयाचं विवेचन समजावून घेतलं. तुम्हाला आठवत असेल त्याचं शीर्षक अहम पदार्थ निरूपण असं आपण त्याला म्हटलं होतं. आणि ते अहम पदार्थ निरूपणामध्ये अहम पदार्थ याचा अर्थ अहंकार नव्हे असं आपण बोललो होतो तेव्हा. अहम पदार्थ याचा अर्थ उलट अहंकारादिकांचा जो साक्षी, की जो नित्य आहे, अविकारी आहे, स्वयंप्रकाश आहे, असं आपण बघितलं होतं. आणि या साक्षीचा म्हणजेच कूटस्थाचा म्हणजेच प्रत्यगात्म्याचा अपरोक्ष अनुभव जो आपल्याला होत नाही किंवा त्याच्या न होण्यास असं म्हणूया, किंवा दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर संसार प्राप्तीस हेतुभूत या ग्रंथातला शब्द आहे, की त्याची प्राप्ती न झाल्यामुळे त्याचा परिणाम संसार प्राप्ती. आणि त्या संसार प्राप्तीस कारण म्हणूया, हेतुभूत याचा अर्थ कारण. अनेक प्रतिबंध आहेत, परंतु त्या सर्वांचं मूळ अहंकार हे असल्यामुळे, सर्वांचं मूळ जे आहे ते अहंकार, आणि हे असल्यामुळे मूले कुठारहा असं एक संस्कृतमध्ये वचन आहे, आपल्याला माहिती आहे. मूले कुठारा, मुळावरती घाव घालायचं. या न्यायाने आचार्यांनी श्लोक क्रमांक 300 पासून अहंकार निंदा या प्रकरणाच्या विवेचनास आरंभ केला. आणि आपला त्याच गटाचा अभ्यास आपला सुरू आहे. त्यामुळे थोडंसं आपण उजळणीचा भाग म्हणून स्पष्ट करून घेतलं की आधीचं जे प्रकरण होतं त्याचं शीर्षक अहम पदार्थ निरूपण. पुन्हा एकदा तिथे अहम पदार्थ याचा अर्थ साक्षी, कूटस्थ, प्रत्यगात्मा, आत्मा, ब्रह्म इत्यादी. आणि आता जे प्रकरण सुरू आहे ते अहंकार निंदा. आणि आचार्यांनी हे प्रकरण याच्यानंतर घेतलं, याचं कारण आपण बघितलं की या सगळ्याचं मूळ जे आहे, संसाराचे जे प्रतिबंध किंवा ज्ञानाचे प्रतिबंध म्हणता येईल, संसाराचे नाही, संसाराच्या प्राप्तीचे प्रतिबंध, त्याच्या हेतुभूत प्रतिबंध जे आहेत, त्याचं मूळ अहंकार आहे. आणि म्हणून आचार्यांनी अहंकार निंदा असं पुढच्या प्रकरणाच्या विवेचनास आरंभ केला आहे, श्लोक क्रमांक 300च्या पुढे. आणि त्याच गटातल्या 306 क्रमांकाच्या श्लोकापर्यंत आपण येऊन पोचलो आहोत. अहंकार निंदा. तर आपल्याला माहिती आहे, निंदा या शब्दाचा अर्थ आहे निषेध किंवा विरोध किंवा निरास इत्यादी. संदर्भाप्रमाणे थोडे त्याचे पैलू आहेत.
पण इथे निंदा, अहंकाराची निंदा करायची आहे म्हणजे त्याचा निराश करायचा आहे, त्याचा निषेध करायचा आहे, त्याच्याशी आपल्याला तादात्म्य नको आहे. हे सगळे भाव त्याच्यामध्ये त्या निंदा या शब्दामध्ये अभिप्रेत आहेत. आणि जोपर्यंत कशाचा तरी अहंकार आहे आपल्याला, तोपर्यंत आचार्य असं म्हणतात आहे की अलौकिक अशा मोक्षाची गोष्ट सुद्धा काढाव्यास नको. म्हणजे मोक्षप्राप्ती तर फारच दूरची गोष्ट आहे, फार दूरची. त्याचं नाव सुद्धा तुम्ही काढू नका मोक्षाचं. इतकं या अहंकाराचा जबरदस्त प्रतिबंध आपल्या सर्वांना आत्मज्ञानाच्या प्राप्तीमध्ये आहे. त्यामुळे त्याचं मोक्षाचं तर तुम्ही नावही काढू नका असं आचार्य श्लोक क्रमांक 301 मध्ये म्हणतात. आणि मग पुढच्या 3-4 श्लोकांमध्ये विविध दृष्टांत आचार्यांनी दिलेले आहेत. ते सत्वरज तम, 3 फणा असलेला नाग इत्यादी हे सगळं तुम्हाला आठवत असेल. थोडक्यामध्ये बोलू आपण की विविध हे जे दृष्टांत आचार्यांनी दिले आहेत त्याच्यामध्ये अहंकाराच्या ज्या अभिव्यक्ती आहेत, त्या अभिव्यक्ती आहेत. सत्व रज तमो या अहंकाराच्या अभिव्यक्ती आहेत. झाली आहे चर्चा त्याच्यावर मागच्याला भरपूर की सत्वगुण सुद्धा शेवटी सोन्याची बेडी नेहमीचा दृष्टांत, ती सुद्धा सोडावी लागते इत्यादी. पण ती पहिले येऊ द्या असं सांगावं लागतं. त्यामुळे प्रबोधन करताना खूप जबाबदारीने बोलावं लागतं, कारण सर्वाधिकाराचे श्रोते असतात. नाहीतर सत्वगुण ही बेडी आहे एवढंच लक्षात राहतं. आधीच आनंदी आनंद असतो सत्वगुणाच्या नावाने. कारण सत्वगुण मागच्याला पुन्हा विचार झाला ते साधनाचं साधन आहे. त्यामुळे माझं साधन नीट चालायचं असेल तर त्या साधनेचं जे साधन आहे ते तर पहिले कमवणं आवश्यकच आहे. त्याला तुम्ही नावं काही द्या, बेडी म्हणा, सोन्याची म्हणा, लोखंडाची म्हणा, काही म्हणा, साधनेचं साधन ते आहे. पण जेव्हा साधनेने मला जे जायला पाहिजे किंवा आता त्या अशा टप्प्यावर म्हणजे मी येऊन पोहोचलो आहे, मग साधनेचं साधन मागे पडलं किंवा पडावंच लागतं रादर, ते सोडून द्या, आपला तो विषय नाही. पण या अहंकाराची अभिव्यक्ती आहे आपला विषय हा सुरू होता. आणि त्याचे विविध परिणाम असे हे सगळ्या गोष्टी आचार्यांनी त्या दृष्टांताच्याद्वारे त्याचं विवेचन केलं आहे. आणि अखंड विवेकाची कास धरून असं म्हणूया, स्थूल अहंकारापासून तर सूक्ष्म अहंकारापर्यंत अशी जेव्हा अहंकाराची समूळ निवृत्ती होईल, अशी समूळ निवृत्ती झाली असता अखंडानंद ब्रह्म मी आहे असं निसंशय ज्ञान होतं. निसंशय, संशय विपर्यय रहित झालाय विचार पुन्हा एकदा. निसंशय ज्ञान होतं असं अहंकार वृत्तीचं फार मोठं फळ आचार्य आपल्याला श्लोक क्रमांक 306 मध्ये सांगतात. कशासाठी हे सगळं, एवढा अभ्यास, एवढा विचार, एवढं चिंतन, एवढे सगळे प्रयत्न कशासाठी? अखंडानंद, अखंड आनंद, स्वतंत्र, आपल्याला माहिती आहे आनंद हा स्वतंत्र आहे, कधीही कशावरही कोणावरही अवलंबून नसलेला असा आनंद, आनंदाचे डोही, आनंद तरंग, हा जो अनुभव आहे एवढं मोठं देणं आहे कशाला? अहंकार निवृत्तीला. एवढं मोठं फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्या दृष्टीने एवढी मोठी किंमत द्यायची, कारण अहंकाराची किंमत म्हणजे केवढी मोठी किंमत आहे. बाकी सगळं द्यायला मी तयार असतो, अहंकार तेवढं सोडून बोला. असो, रामकृष्ण हरी. आणि तोच मोठा प्रतिबंध आचार्य आपल्याला सांगतात आहे. म्हणून अहम पदार्थ निरूपणानंतर निषेध करणं सुरू आहे. आणि निषेध याचा अर्थ निराश आपण बघितला. आणि तो विषय आपला सुरू आहे. आणि आजच्या अभ्यासाकडे वळताना आपल्यासमोर श्लोक क्रमांक 307 याच गटातला पुढचा, त्याचा विचार आपण करू. नेहमीप्रमाणे मी श्लोक पहिले वाचतो. अहंकारे कर्तर्यहमिती मतिं मुंच सहसा विकारात्मन्यात्म प्रतिफल विकारात्मन्यात्म प्रतिफलजुषी स्वस्थितीमुषी
यदध्यास्यात् प्राप्ता जनी मृतिजरा दुःख बहुला प्रतीचश्चिन्मूर्तेस्तव सुखतनोः संसृतिरियम् संसृतिरियम्. पदच्छेद घेऊया म्हणजे अजून सोपं जातं. अहंकारे कर्तरी अहम इति मतीम मुंचम सहसा विकारात्मनि आत्मप्रतिफलजुषी स्वस्थितिमुषी यध्यासात प्राप्ता जनी मृती जरा दुःख बहुला प्रतीचः चिन्मूर्ते तव सुखततो संस्कृती इयम. संस्कृत आपल्या मदतीला मराठी येत आहे, अर्थ दिलेला आहे की हे शिष्य शुद्ध चैतन्याचे प्रतिबिंब धारण करणाऱ्या, एक एक शब्द खूप महत्वाचा आहे, आचार्यांचे शब्द आहे, शुद्ध चैतन्याचे प्रतिबिंब धारण करणाऱ्या आणि कंसात दिल्या म्हणूनच कर्तृत्व समर्थ अशा, आणि पुन्हा म्हणतात कंसामध्ये की या कर्तृत्वामुळेच विकाराला पावलेल्या आणि स्वरूप स्थितीला झाकणाऱ्या अहंकाराच्या ठिकाणी काय वर्णन केलंय पहा. अहंकाराला एवढे मोठे बिरुदावली लावलेले आहेत. वर्णन सुरू आहे अहंकाराचं, पण त्याचं काय काय त्याला विशेषणं लावली आहेत. शुद्ध चैतन्याचं प्रतिबिंब धारण करणाऱ्या, कर्तृत्व समर्थ म्हणून विकाराला पावलेल्या, स्वरूप स्थितीला झाकणाऱ्या या अहंकाराच्या ठिकाणी असलेली मी अशी बुद्धी तादात्म्य ध्यास एकदम सोडून दे म्हटलेलं आहे. आणि त्या अहंकाराच्या तादात्म्य ध्यासामुळे चैतन्य स्वरूप, आनंद स्वरूप आणि साक्षी अंतरात्मा असा जो तू वर्णन केलंय, आपलं खरं स्वरूप कसं आहे, पुन्हा एकदा चैतन्य स्वरूप, आनंद स्वरूप, मगाशी आपण जे बोललो अखंडानंद, साक्षी अंतरात्मा असा जो तू, तू म्हणजे मी म्हणजे आपण सर्वजण, त्या तुला हा जन्म मरण जरादी दुःखांनी भरलेला संसार प्राप्त झाला आहे. आता ते संस्कृत त्याचा अन्वय लावून घेताना मराठी अशा पद्धतीचं थोडंफार होतंच. सरळ त्याचा अर्थ आपल्याला करून घेता येतो. श्लोक थोडा मोठा आहे त्याच्यामुळे अर्थही मोठा झालेला आहे, पण आपलं जे स्वरूप आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याचा अनुभव न येता मला जन्म मरण जरा दुःखांनी भरलेला हा जो संसार प्राप्त झाला, ते का झालं याचं कारण पहिले सांगितलं, तो जो अहंकार आणि त्याच्या ठिकाणी असलेलं माझं तादात्म्य सगळ्यात महत्वाचं. आणि त्या अहंकाराचे अनेक विशेषणं जी आपण वाचली. थोडक्यामुळे अहंकाराच्या अध्यासामुळे होणारा अनर्थ दाखवून तो सोडण्याविषयी शिष्यास उपदेश केला आहे. आता मुख्य विषयच आपला सुरू आहे, अहंकार निंदा. निंदा म्हणजे पुन्हा निषेध किंवा निरास. असा हा 307 क्रमांकाचा श्लोक आहे. फार सुंदर नेहमीप्रमाणे आचार्य मार्गदर्शन आपल्याला करतात आहे. इथे अध्यासाचा विचार सांगितला की अहंकाराच्या अध्यासामुळे हा अनर्थ ओढवतो. ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी ते दिसणं, याला व्यवहारामध्ये भ्रम असं म्हणतात. काय व्याख्या? सोपी व्याख्या ऐकली असेल आपण. ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी ते दिसणं. रज्जूच्या ठिकाणी सर्प दिसणं, शुक्तीच्या ठिकाणी चांदी दिसणं इत्यादी नेहमीचे दृष्टांत. ते दिसणं याला व्यवहारात भ्रम असं म्हणतात आणि ह्याला शास्त्रीय भाषेमध्ये अध्यास असं म्हणतात. अध्यासाचा विषय आपला सुरू आहे. आणि हा जो अध्यास आहे, बरं रज्जूवर सर्प किंवा शुक्तीवर चांदी समजू शकतं आपल्याला, कारण तिथे कालांतराने का होईना अधिष्ठानाचं ज्ञान आहे म्हणून समजू शकतं. बरं का, समजू काय शकतं हा एक खूप छान विषय आहे तो. कारण अध्यासाचा निराश हा अधिष्ठानाच्या ज्ञानरूपच असतो. वेदांताचा सिद्धांत आहे. पुन्हा अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अध्यासाचा निराश आपोआपच अधिष्ठान रूप आहे.
पण हा जो अध्यास आहे, इथे आपण ज्या अध्यासाचा अभ्यास करतो आहोत, ज्याला अहंकार म्हटलेला आहे, हा जो अध्यास आहे तो आत्मा किंवा ब्रह्मतत्वाच्या अधिष्ठानावर होत असल्यामुळे त्याच्या निवृत्तीने काय होतं, तर सकल दुःखांची निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते. तो अखंड विषय सुरू आहे आपला. वेगवेगळ्या श्लोकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे विशेषणं वापरून आचार्य सुद्धा तो मुद्दा मांडतातच आहे. ह्याच श्लोकात मांडलेला आहे. चैतन्य स्वरूप, आनंद स्वरूप, साक्षी अंतरात्मा, जे आपलं मूळचं स्वरूप आहे सर्वांचं. पण त्या अहंकाराच्या अध्यासामुळे आज आपल्याला त्याचा अनुभव नाही. त्यामुळे कल्पना करू शकतो आपण की त्याच्या निवृत्तीने सकल दुःखांची निवृत्ती आहे आणि परमानंदाची प्राप्ती आहे. आणि याच्या उलट हा निराश न साधल्यामुळे काय होतं, तर या श्लोकात म्हटल्याप्रमाणे जन्म, जरा, मरण रूप अत्यंत दुःखमय संसाराची प्राप्ती होते, असं आचार्य म्हणतात या श्लोकामध्ये. त्याचं वर्णन करण्याची गरज नाही. दुःखालय मग शाश्वतम, भगवद्गीता वर्णन करते त्याचं. दुःखालयच म्हटलंय त्याला, अशाश्वतम. तर हे अध्यासाचं, हा जो अध्यास झालेला आहे ज्याला अहंकार अध्यासाचं रूप आहे, आपण इथे बघतोय. अध्यासाचे दोन प्रकार असतात, माहिती असेल. आपण सर्वजण अभ्यासू असे साधक आहात तुम्ही सर्वजण. दोन प्रकार असतात अध्यासाचे, एक कारणाध्यास आणि दुसरा कार्याध्यास. ऐकलं असेल आपण. आत्मस्वरूपाचं अज्ञान म्हणजे कारणाध्यास. साध्या भाषेत बोलू आपण एकदम. आत्मस्वरूपाचं म्हणजे माझ्या स्वतःच्या स्वरूपाचं. पुन्हा ते आत्मस्वरूप वगैरे असे शब्द वापरले कसं वाटतं, काहीतरी एखादी गोष्ट माझ्यापासून दूर आहे आणि त्याच्याबद्दल बोलणं सुरू आहे. नाही, माझं स्वतःचं स्वरूप, याचं अज्ञान म्हणजे कारणाध्यास. आणि तोही आत्मस्वरूपावरच अध्यस्त असतो. अध्यासच आहे ना, कारण अज्ञान आहे म्हणजे त्याला अधिष्ठान काहीतरी असलं पाहिजे. त्याचंच अधिष्ठान आहे, त्या आत्मस्वरूपावरच तो अध्यस्त असतो. कारण सामान्य चैतन्य त्याच्या विरोधी नाही आहे. जाऊ दे, वेगळा विषय. आपण थांबू सध्या इथे. कारणाध्यास आणि दुसरा आहे कार्याध्यास. त्याच्यामध्ये अहंकारादी सर्व जगत, हा शब्द आपण अनेक वेळा ऐकला असेल. अहंकारादी, आपला विषयच तो सुरू आहे. अहंकारादी सर्व जगत. अहंकार, आणि मग एकदा तो विकार पावला की मग हे सर्व संसाराला तो हेतुभूत ठरतो. त्याला कार्याध्यास असं म्हणतात. आणि हा संसार दुःखास साक्षात हेतू आहे, प्रत्यक्ष हेतू ठरतो कार्याध्यास. कारणाध्यास साक्षात हेतू नाही आहे, अप्रत्यक्ष हेतू आहे, म्हणजे अप्रत्यक्ष कारण आहे. आणि या श्लोकामध्ये जे वर्णन केलेलं आहे, अगदी सुरुवातीचं जर वर्ण आपण बघितलं, काय शुद्ध चैतन्याचे प्रतिबिंब धारण करणारे, कर्तृत्व समर्थ अशा विकाराला पावलेल्या आणि स्वरूप स्थितीला झाकणाऱ्या अहंकाराच्या ठिकाणी, हा जो अहंकाराचं जे वर्णन केलेलं आहे त्याला ही विशेषणं लावली आहेत. शुद्ध चैतन्याचं प्रतिबिंब तो धारण करतो, कर्तृत्व समर्थ आहे, विकाराला पावतो आणि सर्वात महत्वाचं स्वरूप स्थितीला झाकतो. म्हणून हे स्वरूप स्थितीला झाकणं जे आहे त्याच्याबद्दल आपण बोललो. म्हणून आपण कारणाध्यासाचा आणि कार्याध्यासाचा विचार केला. कारण ही जी अहंकार रूपी माया आहे ना, आता इथे विशिष्ट अहंकाराबद्दल बोलणं सुरू आहे, पण काय आहे, मायेचीच अभिव्यक्ती आहे ती. त्यामुळे हे जे मायेचं स्वरूप आहे ती ब्रह्मस्वरूपाला आच्छादन करते आणि म्हणून तिला अज्ञान म्हणतात. अनेक नाव आहेत मायेला, आपल्याला माहिती आहे. ती आच्छादन करते म्हणून तिला माया म्हणतात, आपलं अज्ञान म्हणतात त्या मायेला या ठिकाणी. आणि मगाशी आपण बघितलं की ज्या सामान्य चैतन्याच्या आश्रयाने ती राहते त्याला ते विरोधी नाही, कारण म्हणून तर त्याचं अधिष्ठान त्याला प्राप्त झालेलं आहे. आणि हे जे शुद्ध ब्रह्म, इथलं शुद्ध चैतन्य, शुद्ध ब्रह्म या श्लोकातला शब्द, त्याच्या आश्रित असणाऱ्या या अज्ञानाचा
कारणाध्यासाचा जीव म्हणजे आपण सर्वजण जेव्हा आपल्या ठिकाणी अभिमान धरतो, ज्याला या श्लोकात काय म्हटलंय, बुद्धी तादात्मा बुद्धी तादात्म्य ध्यास किंवा तादात्म्याचा अध्यास. याच्या ठिकाणी जेव्हा आपण अभिमान धरतो, ज्याला कार्याध्यास असं आपण आता म्हटलं, कारण अहंकार हा कार्याध्यासामध्ये येतो, म्हणून मग मी अज्ञानी आहे अशी प्रतीती येते. सूक्ष्म विचार आहे थोडा. कल्पना करा, खरं आपण सर्वजण काय आहोत, ह्या क्षणी सुद्धा ब्रह्मच आहोत. पण मी ब्रह्म आहे हे आज फक्त बौद्धिक पातळीवर किंवा शाब्दिक पातळीवर असतं आपलं. म्हणून परमपूज्य काका जसं म्हणतात की साधना ही कृत्रिम रीतीने करावी लागते. ते मी नाही, मी जीव नाही, मी ब्रह्म आहे, ऑटो सजेशन म्हटलंय काकांनी त्याला. अशी कृत्रिम रीतीने सांगावं लागतं ना स्वतःला. हे सांगावं का लागलं? कारण मुळात मला प्रतीती अखंड कशाची येते आहे, ते मी अज्ञानी आहे याचीच येते. आणि मग याच बुद्धी तादात्म्य ध्यासामुळे काय होतं, तर जन्म मरणरूप संसाराची प्राप्ती होते. आणि हा विषय या श्लोकाचा आहे आणि हाच विषय विचार केला तर पुढच्याही श्लोकामध्ये तोच विषय पुढे सुरू ठेवलाय आचार्यांनी. त्यामुळे तोही श्लोक आपण घेऊया आता आणि त्याचा विचार करू एकत्र. श्लोक क्रमांक 308. हे वाचतो पुन्हा. सदैक रूपस्य चिदात्मनो विभोरानंदमूर्ते रनवद्य कीर्ते. अनेक संधी केलेल्या त्याच्यामध्ये. नैवान्यथा क्वाप्य विकारिणस्ते विनाह मध्या सममुष्य संस्कृती. असे हा श्लोक 308 क्रमांकाचा. आचार्य पुढे म्हणतात आहे की हे शिष्य, सर्व काळ एकरस चैतन्य स्वरूप व्यापक. म्हणून मी म्हणालो की एक एक शब्द खूप महत्वाचा आहे. आता आचार्य वर्णन करतात आहे पुन्हा कशाचं, माझं जे मूळचं स्वरूप आहे म्हणजे आपल्या सर्वांचं जे मूळचं स्वरूप आहे त्याचं वर्णन आहे. सर्व काळ नित्य, सर्व काळ म्हणजे नित्य, एक रस चैतन्य स्वरूप व्यापक सुखस्वरूप आणि म्हणूनच निर्दोष व विकाररहित अशा तुला, शिष्याला म्हणतात आहे तुला म्हणजे आपल्या सर्वांना, मला ह्या अहंकाराच्या तादात्म्याच्या शिवाय दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने कोठेही संसार संभवत नाहीच. काय सांगितलं थोडक्यात, की अहंकार नसेल तर संसार दुःख परंपरा ही नाहीच. म्हणजे थोडक्यामध्ये अहंकारच या सर्वाला कारणीभूत कसा आहे, हेतू कसा आहे, हाच विषय सुरू आहे. म्हणून मी म्हटलं हाही श्लोक एकत्र घेऊया. कारण आधीच्या श्लोकात जे सगळं वर्णन केलं की तो जो तादात्म्य ध्यास झालेला आहे बुद्धीचा, त्यांनी काय होत आहे, तर माझं जे स्वतःचं इतकं छान स्वरूप आहे जिथे वर्णन केलेलं आहे त्याचा मला त्याची मला प्राप्ती न होता या दुःखरूप संसाराची प्राप्ती होते. हे जे अहंकार तादात्म्य रूपी आवरण आहे की जे पुढे संसाररूपी विक्षेपाला कारण ठरतं. काय शब्द वापरले मी? आपल्याला माहिती आहे मायेच्या दोन शक्ती आहेत. एक आवरण शक्ती असते तिची आणि एक विक्षेप शक्ती असते. आपण काय समजून घेतो आलं असेल ना लक्षात तुमच्या. श्लोकाचं च्या पाठीमागचं जे शास्त्रीय ब्ल्यूप्रिंट आहे, आचार्य किती सुंदर पद्धतीने आपल्याला हे सगळे औपनिषदिक सिद्धांत समजून सांगतात आहेत. आणि म्हणून इथे थोडंसं एक फरक केलाय आचार्यांनी, लक्षात आलं असेल तर, की अहंकार आणि त्याचं बुद्धी तादात्म्य या दोन थोड्याशा वेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. म्हणून मी म्हणालो की जे अहंकार हा जो तादात्म्य रूपी आवरण आहे हे पुढे संसाररूपी विक्षेपाला कारण ठरतं. माया आवरण शक्ती आहे तिची, ती पहिले आवरण घालते स्वरूपावरती, आवरण घालते, ज्याला अज्ञान असं आपण म्हणतोय मगाशीपासून, त्याला कारणाध्यास म्हणतोय दुसऱ्या भाषेमध्ये.
आणि मग जे काही प्रसवते आहे ती, त्याला काय म्हणायचं? विक्षेप. ज्याला काय मग सगळे आपल्याला शब्द माहीत आहेत, ज्याला सगळ्या भ्रांती म्हणता येईल. कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती, भेदभ्रांती, देह सत्यत्व भ्रांती इत्यादी. हा विक्षेप आहे. आणि तो सोडून देण्यासाठी आचार्य आपल्याला सुचवत आहेत. मुंच मुंच जो शब्द आला ना आधीच्या श्लोकामध्ये, सोडून दे. आणि त्याचा निराश करण्यासाठी, आता सोडून दे हे बरोबर आहे, पण सोडण्याची प्रक्रिया म्हणजे निरासाची प्रक्रिया ती करण्यासाठी ज्या शास्त्रीय शुद्ध अंतःकरण वृत्तीच्या व्याप्तीची जरुरी असते. कारण इथे बुद्धी तादात्म्य ध्यास, बुद्धी शास्त्रीय शुद्ध अंतःकरण वृत्ती जी असते ना, ती निश्चयात्मक बुद्धिवृत्तीच असते. सूक्ष्म बुद्धिवृत्ती असा उल्लेख आपल्या याच विवेक चूडामणीच्या अभ्यासात अनेक वेळा झालेला आहे. आज काय होत आहे की त्या बुद्धीने तादात्म्य कशाचं धरलेलं आहे? ते अहंकाराशी धरलेलं आहे. मग ते अहंकार सूक्ष्म असो का स्थूल असो, भाग वेगळा आहे. पण ही जी शास्त्रीय शुद्ध अंतःकरण वृत्ती जी अंतर्मुख होते, त्याच्या व्याप्तीची जरुरी असते याच्या निरासासाठी. विषय आपला तो सुरू आहे. कारण तशा अंतःकरण वृत्तीशिवाय आवरण नाशच होणार नाही. आणि अशा काय म्हणूया विवेकयुक्त ही जी आपली अंतःकरण वृत्ती आहे, ती जेव्हा चिंतनकाळी अंतर्मुख होते, आत्म्यावरील अज्ञानाचं आवरण निवृत्त करते. आता इथे अज्ञानाचं म्हणजे अहंकाराचं आवरण निवृत्त करते. आणि ते झालं असता काय होतं? तर आत्ताच्या श्लोकात आपण जे शिकलो, सर्व काळ एक रस चैतन्य स्वरूप व्यापक सुखस्वरूप निर्दोष विकाररहित स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाचं सच्चिदानंद ब्रह्मरूपाने आपोआप ज्ञान होतं. यमे वैश वृणते तेन लभ्यस्तस्यैष आत्मा विवृणुते तनुम स्वाम. कठोपनिषद. म्हणून जे आपल्याला अखंड सांगण्यात येतं की सर्व साधनं जी आहेत ती अज्ञान निवृत्तीची साधन आहे. हा तो शेवटचा टप्पा आहे, आपण ज्याला काय म्हणूया करण्याचा प्रांत, कर्तृतंत्रतेचा हा शेवटचा टप्पा आहे. पुढे जे काय आहे ते विवृणते तनुम स्वाम, वस्तुतंत्र. कारण कर्मानी ज्ञान नाही, अबाधित सिद्धांत आहे. कर्तृतंत्र साध्या भाषेत बोलूया, आपल्या कर्माने होणारं नाही आहे ज्ञान. आपल्या कर्माने काय होणार आहे? माझ्या साधनेने काय होणार आहे? सद्गुरूंच्या कृपेने काय होणार आहे? अज्ञाननिवृत्ती. आणि इथे शब्द आपण म्हणजे अज्ञाननिवृत्ती म्हणतात, इथे त्याला अहंकार म्हटलेला आहे. म्हणून म्हणलं मी, मायेच्या अभिव्यक्ती असाच विचार करायचा आहे. आणि ही जी अभ्यास करणारी निश्चयात्मक शास्त्रीय बुद्धिवृत्ती, अंतःकरण वृत्ती म्हणूया, त्याच्याबद्दल सुंदर ओवी ज्ञानेश्वरीत येते, आपल्या सर्वांना पाठही असेल, प्रसिद्ध ओवी आहे. उचललेल्या प्राणासरशी इंद्रिय निघती जैसी, तैसा मनोबुद्धीपाशी अहंकारू ये. त्याचे अहंकार शब्द आहे म्हणून ती ओवी आठवली. अहंकारू ये, त्याचा थोडासा संदर्भ वेगळा आहे या ओवीचा. बाह्येव मनाद स्वमयी बुद्धिम निवेशय, हा जो 12व्या अध्यायातला श्लोक आहे त्याच्यावरची ओवी आहे. माऊली म्हणते की देहातून जेव्हा आपल्या प्राणांचं उत्क्रमण होतं, उचललेल्या प्राणासरशी, प्राणांचं उत्क्रमण होतं तेव्हा काय होतं, तर इंद्रिय सुद्धा त्याच्या पाठोपाठ निघतात. इंद्रिय निघती जैसी, त्या ओवीचा अर्थ आहे. त्याप्रमाणे हा दृष्टांत झाला, माऊलीने हा दृष्टांत दिलाय. सांगायचं काय आहे, तर त्याप्रमाणे मनबुद्धीजवळ अहंकार येत असतो.
आपल्याला त्यातला आत्ता कोणता पैलू वापरायचा आहे, तर तो जो अहंकार आहे, ते जे तादात्म्य आहे, की जे देहादी अनात्म पदार्थांपासून निघून माझ्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी तोच अहंकार जर स्थिर झाला, तर सुरुवातीला तो अहंकार काय म्हणतो? अहम ब्रह्मास्मी. अहंकारच आहे तो पण, अत्यंत सूक्ष्म, अत्यंत संवादी. पण त्याच्यात अहम आहे की नाही तुम्ही मला सांगा. कारण वाक्य काय आहे? अहम ब्रह्म अस्मी. अहम ब्रह्मास्मी. आहे ना अहम त्याच्यामध्ये. अत्यंत सूक्ष्म, अत्यंत संवादी पण आहे. पण मुद्दा हा आहे की तो जेव्हा अनात्म पदार्थाचं तादात्म्य सोडतो आणि या आत्मपदार्थाचं तादात्म्य धरतो, असं साध्या भाषेत म्हणूया, असं जर संवादी तादात्म्य त्या अहंकाराने धरलं, तर यथावकाशम अपरोक्षानुभूती येते, ज्याचं वर्णन आपण मगाशी कोणत्या पद्धतीने येतं ते ऐकलं. ही त्याची प्रक्रिया आहे. आणि हेच आचार्य या दोन श्लोकांच्या माध्यमातून आपल्याला सांगतायत की हा जो अहंकार, ज्यांनी पहिली गोष्ट तर आवरण घातलेलं आहे आपल्या चैतन्य स्वरूपावरती, आणि त्याचं तादात्म्य झाल्यामुळे, त्या अध्यासाचं त्या तादात्म्य झाल्यामुळे माझ्या जन्म जरा मरणरूप संसार प्राप्त होतो आहे. म्हणजे काय म्हणूया ती, दिस इज द डिवायडिंग लाईन. इकडे दृश्य आहे, तिकडे देव आहे. ओवी सोडून देऊ, शून्यत्वाच्या दृष्टीने समर्थांची ओवी येते दासबोधातली, माहिती आहे आपल्या सर्वांना. पण अहंकाराच्या बाबतीत असं म्हणता येऊ शकेल की इकडे तादात्म्य जर त्याच्याशी धरलं, तर मग दृश्य संसार आहेच, सगळा ठेवलेलाच आहे. अखंड जन्म मरणाचं जे चक्र आहे ते सुरूच आहे. पण ते तादात्म्य सोडून मी जेव्हा हे तादात्म्य धरतो, तोही अहंकारच आहे, सूक्ष्म का होईना, पण तो संवादी, आपण मगाशी जो विचार केला. कारण सुरुवातीला अभ्यास करायचा म्हटल्यानंतर तिथे ती कृत्रिमता येणारच आहे, वृत्तीव्याप्ती येणारच आहे. फलव्याप्तीची गरज नाही आहे, भाग वेगळा आहे, पण वृत्तीव्याप्तीची गरज आहे की नाही? आहे. अंतःकरण वृत्तीचा अभ्यास करणारी जी अंतःकरण वृत्ती आहे, ती म्हणते ना काय, सद्गुरूंनी सांगितलं असतं तत्त्वमसी. आपण त्याचं करतो सहा अहम. सहा अहम, अहम अहम आहे ना तिथे अजूनही, पण तो संवादी आहे. तर हे आचार्य अगदी हेच सांगतात आहे की, आणि म्हणून इतकं सुंदर वर्णन करतात की माझं स्वरूप कसं आहे, त्याचे अनेक विशेषण आपण आत्ता वाचली, सर्व काळ एक रस, चैतन्य स्वरूप, व्यापक सुखस्वरूप, वगैरे वगैरे. हे सगळं माझं स्वरूप असताना त्याच्यावर या घातलेल्या आवरणामुळे आणि त्या तादात्म्याशी, तो जो अध्यास आहे, हे आवरण म्हणजे अध्यासमुळे, अज्ञानमुळे, त्या अज्ञानाशी, त्या अध्यासाशीच माझं तादात्म्य झाल्यामुळे काय होतं, तर अगदी त्याच्या विरुद्ध असलेला हा सगळा अम, काय म्हणूया, जन्मजरा मरणरूप संसार मला प्राप्त होतो. आणि पुढच्या श्लोकामध्ये 309 क्रमांकाचा श्लोक, त्याच्यामध्ये आचार्य एक खूप सुंदर दृष्टांत देतात आहेत. तो आपण वाचूया, श्लोक क्रमांक 309. तस्मा दहंकारमिमं स्वशत्रुं भोक्तुर्गले कंटकवत् प्रतीतम विच्छिद्य विज्ञान महासिना स्फुटम भुङ्क्ष्वात्म भुङ्क्ष्वात्म साम्राज्य सुखम यथेष्टम. 309 श्लोक क्रमांक, अर्थ वाचूया. की हा जो अहंकार आहे, हा महादुःख देणारा आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, आत्तापर्यंत आपला विचार भरपूर झालेला पण आहे, पण इथे जे आपण अहंकाराबद्दल बोलतोय ना, ते खूप सूक्ष्म अहंकाराबद्दल बोलतोय. आपले जे साधारणपणे प्रवचनांमध्ये जे वर्णन होतं, ते स्थूल अहंकाराचा आपण आता विचारच करत नाही, त्यात तर त्याच्या अभिव्यक्ती आहेत. ते तर खूप मागे टाकलंय आता आपण. पण जे घट्ट अजूनही समजूत आहे की हा देह म्हणजे मी आहे, सर्वात जो घट्ट अहंकार. मग देह म्हटल्यानंतर स्थूल देह असा विचार नाही करायचा, देह याच्यामध्ये सगळे आले, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण.
पण कुठेतरी आतमध्ये एक घट्ट समजूत असते की हो, हा देह म्हणजे मी आहे, देह म्हणजे मी आहे. मग त्याच्यामध्ये मन म्हणजे मी, बुद्धी म्हणजे मी, चित्त म्हणजे मी, ते आलं सगळं, सूक्ष्मदेह पण त्याच्यामध्ये आला. आणि हा जो अहंकार आहे हा महादुःख देणारा आहे. आणि म्हणून आचार्य या 309 क्रमांकाच्या श्लोकामध्ये एक काय देतात आपल्याला दृष्टांत, की जेवणाऱ्याच्या घशात अडकलेल्या काट्याप्रमाणे महाअनर्थकारक असा प्रत्ययास येणारा जो हा अहंकार रूप आपला शत्रू, हे वाचलं की मला हसायला येतं. कारण मला स्वतःला तरी अहंकार माझा सर्वात जवळचा मित्र वाटतो. आचार्य त्याला इथे शत्रू म्हणतात, इथेच तर गडबड आहे सगळी. आचार्य म्हणतात अहंकार रूप आपला शत्रू, त्याचं काय करायचं आहे तर विज्ञानरूप मोठ्या तलवारीने नाश करून निरंकुश निरतिशय मोक्षानंदाचा यथेष्ट उघडपणे अनुभव घे. विज्ञानरूप तलवार दृष्टांत आहे. आणि खाली म्हणतात आहे की विलंब न लावता अहंकाराचा नाश करून आत्मसाम्राज्य सुख कसे भोगावे हे दृष्टांतपूर्वक सांगितलेले आहे, विलंब न लावता. आणि आत्मसाम्राज्य सुख म्हणजे प्रत्येकाजवळ, आपल्या सर्वांजवळ ते साम्राज्य सुख आज ह्या क्षणी सुद्धा उपलब्धच आहे. पण केवढा मोठा प्रतिबंध आहे. आणि नुसतं या जन्माचं नाही, जन्मानुजन्माचं ते अध्यासाचं कारणच ते सांगितलेलं आहे. ते जे संस्कार झालेल्या बुद्धीवरती जन्मानुजन्माचे, ते इतकं सन्निध, सन्निध म्हणजे खरं जवळ असा अर्थ होतो, पण जवळ नव्हे, ते तेच मी आहे. पण इतक्या जवळ असून साध्या भाषेत बोलायचं झालं तर जन्मानुजन्म त्याचा अनुभव नाही. त्या आत्मसाम्राज्य सुखाचं अनुभव नाही. आणि आचार्य म्हणतात आहे का, कारण अहंकाराचा नाश आपला होत नाही आहे. आणि तो करायला सांगून आचार्य म्हणतात आहे आत्मसाम्राज्य सुख कसे भोगावे हे दृष्टांतपूर्वक सांगितले. घशात अडकलेला काटा काढण्यास जर विलंब केला तर कदाचित मृत्यू येईल. म्हणून तो काढण्याचा असा जसा शीघ्र उपाय करावा लागतो, तद्वत अहंकाराचाही शीघ्र नाश झाला पाहिजे. आता घशात अटकलेला काट्याबद्दल आपण समजू शकतो की तो नाही काढला शीघ्र मृत्यू येईल वगैरे, बरोबर आहे. पण अहंकारामुळे माझा नाश होतोय समजतच नाही ना. तीच तर समस्या आहे आपली. एवढा मी तो कुरवाळतो, जपून ठेवतो, मला तो माझा मित्र वाटतो, आचार्य त्याला शत्रू म्हणतात. ही जी एक दरी निर्माण होते, त्याचं कारण ते आहे. कारण त्याचे दुष्परिणाम आहेत हे मला लवकर कळतच नाही. आणि म्हणून मी बोलतोय की आपण सूक्ष्म अहंकार सोडूनच देतो, आपलं स्थूल अहंकाराचा विचारच करत नाही, आपण सूक्ष्म अहंकाराबद्दल बोलतोय. कारण स्थूल जे आहे ते त्याच्या अभिव्यक्तीच आहेत आणि आपल्याला मुळावरती घाव घालायला आचार्य शिकवत आहेत. म्हणून तर समर्थांनी, दासबोधात तर जाऊच द्या, पण मनाचे श्लोक 205 असून इतके वेळा का सांगितलं देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. अखंड आपण बघतोय ते. आणि नुसतं ते नाही, वॉर्निंग देऊन ठेवली आहे पुन्हा, काय देहबुद्धीचा निश्चय ज्या ढळेना तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. मग आता इथे आचार्य काय म्हणाले, तेच तर म्हणाले, काय मोक्षाची गोष्ट सुद्धा बोलू नका तुम्ही, मोक्ष तर खूप लांबची गोष्ट राहिली. आणि इतकं असून तो मी कुरवाळून कुरवाळून जपून जपून ठेवतो आणि तरीही मी असं समजतो की माझा परमार्थ सुरूच आहे. मग परमपूज्य काकांनी एक छान शब्द राखून ठेवला त्याच्यासाठी, साधनाभास. फक्त आभास निर्माण होतो, आमचा परमार्थ छान चाललाय. काका म्हणतात म्हणजे काय ते त्यालाच माहिती आहे, देवाला माहिती. तया ज्ञान कल्पांत काळी कळेना. समर्थ तेच सांगतात आहेत, आचार्य तेच सांगतात आहेत. आणि हा जो इथे दृष्टांत आचार्यांनी काय म्हणूया दृष्टांत दिलेला आहे, घशात अडकलेला जो काटा, त्याचा अजून एक पैलू आहे जर विचार केला तर. तो असा आहे की कल्पना करा, असा काटा जर अडकला असेल आणि तुम्ही घास खाताय, तुम्ही जेवण करतोय, आपण प्रत्येक घासाला किती दुःख आहे विचार करा. प्रत्येक घासाला दुःख आहे. तर तो काटा तसाच ठेवला आणि मी अन्न गिळत गेलो
मुद्दा काय आहे? हा दृष्टांत आहे. आपण शिकतो काय त्याच्यातून? की मला जे सुखदुःखरूपी जीवन माझं सुरू आहे, त्या हेलकाव्यामध्ये माझं जीवन सुरू आहे, अखंड. त्याचं मूळ कारणच माझ्या लक्षात येत नाही आहे. आणि मी वरवरची मलमपट्टी फक्त करत बसलो आहे. असं वाटतं की जाऊ दे, आज थोडंसं झाला दुःख, काहीतरी अपमान झाला, नुकसान झालं, काही झालं, काही. उद्याचा दिवस चांगला जाईल. आज नाही मिळालं उद्या मिळेल, उद्या नाही मिळालं परवा मिळेल. आज थोडंसं मिळालं, परवा अजून जास्त मिळेल. ते आशा. परमपूज्य मंदादांनी कामनेचे सगळे रूपं आपल्याला सांगितलेली आहेत छान. कामना, तृष्णा, याचना, याचनेपर्यंत ती गाडी जाते. मुद्दा एवढाच आहे की हा जो काटा आहे तो जसा प्रत्येक घासाला आपल्याला दुःख देणार आहे, जर तो काढला नाही तर त्याप्रमाणे प्रत्येक क्षणी मी जे काही भोगतो आहे त्याचं कारण एकमेव हेच आहे, हे जे तादात्म्य मी धरून ठेवलेलं आहे अहंकाराचं. त्यामुळे आवरणापर्यंत मला जाताच येत नाही आहे. मी त्याच्या अभिव्यक्तीतच अडकलेलो आहे अजून. लक्षात येत आहे का? ही जी मांडणी आहे ना, कारणाध्यास कार्याध्यास करण्याचा उद्देशच तो आहे. कार्याध्यासामध्येच मी इतका अडकलेलो आहे की कारणाध्यासाकडे लक्ष द्यायलाच मला वेळ नाही, जमतच नाही आहे. आवरणनाशासाठी जी सूक्ष्म बुद्धिवृत्ती, शास्त्रीय बुद्धिवृत्ती लागते, निश्चयात्मक बुद्धिवृत्ती लागते, त्याच्यासाठी जे एक काय म्हणूया, अंतःकरणाची शुद्धी आणि शांती लागते. थोडं थोडं मागे येत गेलो तर त्याच्यासाठी लागणारं वैराग्य लागतं, इत्यादी इत्यादी, जी पूर्वतयारी आपण मागच्या वेळेला बोललो होतो. म्हणून मी म्हणालो की अशा ठिकाणी आता आचार्यांनी, आपण या ठिकाणी आचार्यांचं बोट धरून आलेलो आहोत की इथे आता पूर्वतयारीबद्दल बोलणं सुरूच नाही आहे. अजिबात बोलणं सुरू नाही आहे. तर फार मागे पडलं आहे ते. साधन चतुष्टय संपन्न शिष्य आहे हे गृहीत धरूनच बोलणं चाललेलं आहे. आहे, पण अजून काम व्हायचं आहे. मग आता इथे या ठिकाणी तू काय करायचं आहे? तर हा जो सूक्ष्म अहंकार आहे त्याचा तादात्म्य सोडण्यासाठी आचार्य आपल्याला अं, अखंड त्याचं मार्गदर्शन करतात आहे. म्हणून मी म्हणालो की आपण तर त्या अभिव्यक्तीमध्येच अडकलेलो असतो अहंकाराच्या. म्हणजे अजून किती दूर आहे पहा. अजून बरंच त्या अहंकाराचे सुद्धा अनेक सूक्ष्म पदर मला काढायचे, आणि शेवटी जो राहतो तो अहंकार देहाचाच, दुसरं कुठला. कारण जे मी आहे त्याचं मला अजून ज्ञान नसल्यामुळे मला अखंड मी दुसरं काहीतरी आहे असं वाटतच राहणार आहे. आणि तोच तो सूक्ष्म अहंकार शब्द आपण बोलतोय. असो. तर अहंकाराचा फार सुंदर विचार तिथे झालेला आहे. अं, सूक्ष्म विचार झालेला आहे सुंदर म्हणण्यापेक्षा. आणि लक्षात आपल्याला तेच ठेवायचं आहे की हा जो सूक्ष्म अहंकार आहे की जो शेवटपर्यंत अं, संवादी अहंकाराच्या रूपाने जो राहतो आहे, जो आपल्याला सुरुवातीला हवा असतो, जसं सत्वगुणासारखंच आहे. सत्वगुण पहिले हवा आहे आणि नंतर सोडावा लागतो. तसा हा सूक्ष्म अहंकारापर्यंत पोचेस तो सगळे स्थूल अहंकार पहिले मागे टाकत 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 शेवटी एक वेळ अशी येते की तो सूक्ष्म अहंकारही मागे टाकावा लागतो. तिथे अहम ब्रह्मास्मी मधला अहम सुद्धा चालत नाही. आणि ती ती जागा आहे जिथे आपण विवृणुते तनुम स्वाम असं म्हणालो. ती होण्याची जागा आहे, ती करण्याची जागा नाही. करण्याचा प्रांत तिथे संपलेला असतो. आणि तो अनुभव जेव्हा येतो, ती जेव्हा प्राप्ती होते, तेव्हा काय होतं तर हा दुःखरूप संसार पूर्णतः लयाला जातो. परमानंदाची प्राप्ती. मग पुढे काय व्युत्थान पावल्यानंतर संसार दिसत तर राहणारच आहे, मृगजळाचा नेहमीचा दृष्टांत. आणि म्हणून आपण ज्याला जीवनमुक्त म्हणतो, ही संकल्पनाच त्याच्यातून सिद्ध होते. देह आहे पण देहाचा काय गेलेला आहे?
अहंकार गेलेला आहे. आणि तो का गेलेला आहे? तर माझं जे खरं स्वरूप आहे ते मला आता कळलेलं आहे, ज्याला आपण जीवनमुक्त म्हणतो. आणि म्हणून तिथपर्यंत काय म्हणूया त्याला, कृत्रिमता राहते. कारण कितीही नाही म्हटलं तरी कृत्रिमता का राहते, तर मी जे खरा जो मी आहे त्याचा अनुभव न आल्यामुळे तो खोटा मी नाही, हा अभ्यास किंवा हा अनुभव निःशेष जात नाही. पण तो करतच तिथपर्यंत यायचा आपल्याला. या दोन्ही गोष्टी काय म्हणूया, हातात हात घालून चालणाऱ्या, परस्पर पूरक अशा आहेत. म्हणून ब्रह्मज्ञानाने अंतिम या अध्यासाची निवृत्ती आहे. पण त्या ब्रह्मज्ञानापर्यंत पोहोचेस्तोवर हा निरासाचाच अभ्यास आहे अहंकाराच्या. आणि शेवटचा मुद्दा आणि थांबू, की या ज्या आपल्या चार वृत्ती, आपण मागच्याला वृत्ती राहित्याबद्दल बोललो होतो, मनोबुद्धी, मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, अहमवृत्ती, चित्तवृत्ती वगैरे. या साधनकाळी सांगतात या तीनचा निराश झाल्यावर अहम ज्याला म्हणतात त्याचा आपोआप निराश होतो. आणि हेच आपण उचललेल्या प्राणासर्शीमध्ये शिकलो. याचं कारण आहे, या तिन्हीमध्ये अहंकार अनस्यूत असतो. किती छान विचार आहे बा, या तिन्हीमध्ये. कारण जेव्हा मी संकल्प करतो, काही विकल्प निर्माण होतात, मग माझी बुद्धी निर्णय घेते, मग चित्त त्याला धरून ठेवतं, या सगळ्यामध्ये मी आहे की नाही विचार करा. मी असं करीन, संकल्प काय, मी असं करीन. मग मी असं करता कामा नये, मी असं केलं पाहिजे असा जो निश्चय होता, पुन्हा मी आहे. हा मी, अखंड मी जो आहे ना तो. म्हणून या तीनचं जेव्हा काम थांबतं तेव्हा त्याला कामच उरत नाही. म्हणून आपण इथे अहंकार शब्द आचार्यांनी वापरलेला आहे. त्याचा आपण एक ढोबळ मनाने माया असाच विचार केला. पुढे बुद्धी तादात्म्य, त्या अहंकाराला त्याचं तादात्म्य धरणारी ती बुद्धी. त्यामुळे खूप असे हे सूक्ष्म पदर आहेत. आपल्याला माहिती आहे भूमिका बदलली की नाव बदलत आहे, फक्त आहे शेवटी अंतःकरणच. तर हा विचार आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि इतकं त्याचं महात्म्य आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण मी जसं म्हणालो की मला जो मित्र वाटतो आणि आचार्य ज्याचं वर्णन शत्रू असं करतात, हा सोडायचा कशासाठी आहे? का म्हणून माऊली म्हणते काय, तरी थोरपण पराची सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जे जगात धाकुटे होईजे ते जवळीक माझे. का बरं माऊली असं म्हणते? त्याचं हे रहस्य आहे. जे जगात धाकुटे होईजे तै जवळीक माझी, व्युत्पत्ती आघवी विसरीजे. आता याच्यामध्ये म्हटलं तर वरवर आपल्याला असं वाटतं, म्हणजे काय म्हणूया पुन्हा एकदा, स्थूल अहंकाराचा त्याच्यात विचार तर आहेच. पण जे जगात धाकुटे जे होईजे ते जवळीक माझी, ही जी भगवंताशी जवळीक आहे तिथे सगुणाचं वर्णन आहे, पण अर्थ एकच आहे. त्याच्यासाठी जो जो सूक्ष्म अहंकार आहे त्याचाही लय व्हावा लागतो. आणि इतकं मोठं फळ ज्याचं आपण सगळे आता वर्णनं वाचली, की माझ्या स्वरूपाचं जे वर्णन आचार्यांनी इथे केलं आहे या 2-3 श्लोकांमध्ये जे आपण आज अभ्यासले, त्या परमानंदाची मला जर प्राप्ती हवी असेल तर थोरपण पराची सांडीचे, व्युत्पत्ती आघवी विसरीजी, याला दुसरा उपायच नाही आहे. आणि मी नेमका हे एक माझी सोडायची तयारी नसते, बाकी सगळं मी करतो परमार्थाच्या नावाखाली. मग काय आहे, माझा पराभवच आहे. मग कल्पांतकारी ज्ञान समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. अनेक ठिकाणी देहबुद्धीचा विचाराच्या समर्थांनी सुद्धा त्या मनोबोधाच्या 205 मध्ये सुद्धा 6-7 वेळा सांगितलेला विचार करा. इतकं महात्म्य. कारण साधनेचं मर्मच ते आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आणि बुद्धी करावी याचा अर्थ पुन्हा आत्ताची भाषा वापरायची झाली तर बुद्धीनी त्या अहंकाराचं तादात्म्य सोडायचं आहे आणि कशाचं धरायचं आहे त्याचाच तर विचार आपण आत्ता या 1 तासामध्ये केलेला आहे. तर आज आपण इथे थांबूया. आपण श्लोक क्रमांक 309 पर्यंत आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे. आणि हे आजचं चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.
जय जय रघुवीर समर्थ। खूप धन्यवाद. पूज्य मंगेश दादा, तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार. तुम्हाला प्रश्न असल्यास तुला मायक्रोफोन ऑन करून प्रश्न विचारू शकतो. नमस्कार दादा. नमस्कार. हम्म, एक अंडरस्टँडिंग समजलं एक हे चेक करण्यासाठी फक्त विचारतोय की अहंकार हा उपाधीचं जन्मस्थान म्हणजे सगळ्यात सूक्ष्म रूप जिथून सुरुवात होते उपाधी आणि शेवटची उपाधी अहम ब्रह्मास्मीची ती तिथं थांबते म्हणजे संपते, असा विचार केला तर योग्य आहे. करू शकतो. कारण आवरण ते घालतं असं आपण म्हटलं आणि त्यालाच अज्ञान म्हणालो आपण. आणि यावं परत तिथेच लागतं, बरोबर, त्या अहम ब्रह्मास्मी जसं तू म्हणाला. तर या दृष्टीने तो जो पूर्ण प्रवास आहे असा विचार करू शकतो. तो तुकाराम महाराजांचा अभंग आठवत होता त्यासाठी, देहाचा विसर पाडी माझा, तरीचा हा जीव सुखा शेतकरी पावी माझा. पांडुरंग खरं आहे. आणि दुसरा प्रश्न, हा अहंकार घालवण्यासाठी काही साधन आहे का, की वस्तुतंत्र म्हणून सोडून द्यायचं, की शरणागती, कारण शेवटच्या भगवद्गीतेमध्ये शेवटी शेवटी फक्त मामेकम शरणम व्रज हेच सांगितलं. शरण शरण जाणं हेच अहंकार घालवण्याचं शेवटचं साधन, असा विचार केला चालेल का? बरोबर आहे, पण शरणागतीचे पैलू आहेत. ज्याप्रमाणे अहंकार घालवण्याचे पैलू आहेत. हम्म, अ, माऊलींची त्या संदर्भात ओवी पण आहे की म्हणजे माझ्यापासून तू वेगळा राहतो आणि मला शरण आहे म्हणतो. त्याची तुला लाज कशी वाटत नाही, अशी लाज काढली अक्षरशः तिथे. मुद्दा एवढाच की मला शरण ये याचा अर्थ माझ्याशी एकरूप हो, असा खरं त्याचा अर्थ. अंतिमतः आपण ज्या आता सूक्ष्म पातळीवरती बोलतो आहे आत्ता अहंकाराच्याही बाबतीत, तर तो घालवण्यासाठी उपाय अ, सगुणाच्या दृष्टीने शरणागती हा शब्द आपण जरी वापरला किंवा त्याला अनन्य भक्ती असं 8व्या अध्यायात भगवंतांनी म्हटलेलं आहे. मी सहज प्राप्त आहे कोणाला, जो अनन्य भक्ती करतो. आता या भक्तीचे पण दोन प्रकार पुन्हा आपल्याला माहिती आहे, ज्ञानलक्षणा आणि प्रेमलक्षणा. तर अखंड म्हणजे मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या उद्देशाने हे बोलतोय, बरं, ही मांडणी करतोय की अखंड स्वतःला मी जे आहे त्याचं स्मरण करून देणं हे त्या अहंकार घालवण्याचा उपाय आहे. सूक्ष्म अहंकाराबद्दल बोलतोय आता मी. कारण आज झालं काय आहे की मी जे नाही ते मला वाटतंय ना, त्यालाच तर अहंकार म्हणतोय आपण. मग अगदी स्थूलापासून सुरुवात करून तो पुन्हा सूक्ष्मापर्यंत गाडी जरी आणली तरी जे मी नाही ते मला वाटतंय. मग ते घालवायचं कसं? तर जे मी आहे त्याचं अखंड स्मरण करून देणं. असं अखंड स्मरण करून देणं म्हणजेच अनन्य भक्ती करणं. ज्ञान विषयया असं आचार्यांनी पण भाष्यामध्ये त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. अनन्यया ज्ञान विषय आहे. ज्ञानलक्षणं भक्तीच्या दृष्टीने बोलणं. प्रेमलक्षणामध्ये तर आपल्याला माहितीच आहे, अखंड परमेश्वराचं स्मरण. मग त्यालाच अनुसंधान म्हणतात, त्यालाच नामानुसंधान म्हणतात, त्यालाच तत्वानुसंधान म्हणतात इत्यादी. अखंड. आणि मागच्याला आपण जे मीचे दोन प्रकार पाहिले होते, एक आत्मरूप मी आणि एक चिदाभास. आता हे ज्ञानाच्या बाबतीत आपोआप घडतं, पण माझ्या बाबतीत मी अखंड व्यवहार माझा सुरू असताना स्वतःला हे स्मरण करून देत राहणं, या चिदाभासाचा व्यवहार आहे. हम्म, हे जग सुद्धा प्रातिभासिक आहे. हे अखंड असं सतत स्मरण ठेवणं, अनुसंधान राहणं. कारण शेवटी आपण प्रापंचिक आहोत, प्रपंच आपलं सुरू राहणार आहे, प्रापंचिक कर्तव्य आहेत. पण ते करत असताना सुद्धा सावध, साक्षेपी आणि दक्ष, हाच उपाय आहे त्याच्यावरती. धन्यवाद. मला एक
दोन प्रश्न होते, छोटेच प्रश्न आहेत. एक की 307 जो श्लोक आहे त्याच्या हम्म, अर्थात त्यांनी शुद्ध चैतन्याचे प्रतिबिंब धारण करणाऱ्या आणि आणि म्हणूनच असा शब्द वापरलाय. आणि म्हणूनच कर्तृत्व समर्थ अशा विकार पावलेल्या स्वरूप स्थितीला जाकणाऱ्या अहंकाराच्या ठिकाणी. हम्म. तर आणि म्हणूनच असं का म्हणलंय कर्तृत्व समर्थला? पहिली गोष्ट आणि म्हणूनच हा ज्यांनी अर्थ केला आहे घरत्न मला वाटतं त्यांचं आणणं त्यांनी तो शब्द घातलाय, तो श्लोकात नाही. हो, हो. ते वाक्य पूर्ण करण्यासाठी घातलाय. हम्म. पण तरी सुद्धा आपण अगदी साध्या भाषेत परमपूज्य काकांनी आपल्याला जे समजावून सांगितलं, बुद्धी ऍक्टिव्हेट होते. अच्छा. कर्तृत्व समर्थ याचा अर्थ ती कर्म करण्यास समर्थ होते. अहंकार म्हणा, बुद्धी म्हणा, आपण अंतःकरण म्हणूया साध्या भाषेमध्ये. अंतःकरण किंवा बुद्धी किंवा अहंकार हे कर्म करण्यास समर्थ होतो. कशामुळे? कारण त्याच्यात शुद्ध चैतन्याचं प्रतिबिंब आहे म्हणून. ते त्यांनी धारण केलेलं आहे चिदाभासाच्या रूपाने म्हणून, हम्म. हम्म. असा त्याचा अर्थ. अच्छा. म्हणून त्याला कर्तृत्व समर्थ असं म्हटलं. कर्म करण्यास समर्थ. कारण चिदाभासच नसेल तर बुद्धी जड आहे, आपल्याला माहिती आहे, काहीच करू शकत नाही. जेवढं जड हे माझ्यासमोर असलेल्या वस्तू आहेत तितकी जड ती बुद्धी आहे. हे कळतच नाही आपल्याला, लवकर पटतच नाही. कारण ती इतकी सदैव कार्यरत असते, जाग जाग आल्यापासून तर झोपी जाईस्तोवर, की ती इतकी जड आहे हे कळत नाही. कारण ती अत्यंत सूक्ष्म आहे ना. हम्म. अपंचीकृत पंचमहाभूतांचं प्रॉडक्ट आहे ते शुद्ध मराठीत. पण इतकं असलं तरी ती जडच आहे. आणि तिच्यामध्ये हे शुद्ध चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास आहे, म्हणून तिला ते कर्तृत्व प्राप्त होतं. हम्म. हम्म. आणि दुसरा प्रश्न म्हणजे त्याच्या पुढच्या श्लोकात जो अम, अर्थ आहे की दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने कुठेही हा संसार संभवतच नाही, हम्म. तर ते दुःख परंपरा सांगायला सांगितलंय ना, की ते त्याच्यामुळे दुःख परंपरा आहे आणि ते नसेल तर दुःख परंपरा नाही, अहंकार नसेल तर. कारण की हे थोडं काही चेंज झाल्यासारखं वाटलं मला. त्याहीपेक्षा संसार जो आहे ते एका दृष्टीने विचार केला तर जीवकृत द्वैत आहे. म्हणजे काय? की साधं गणित आहे. रात्री गाढ झोपेमध्ये असतो का? हम्म. नाही आहे. मग गाढ झोपेमध्ये का नाही आहे? कारण त्या संसाराला जे कारण आहे ते कारणच तिथे उपस्थित नाही आहे, ते म्हणजे माझं अंतःकरण. हम्म. आणि या दृष्टीने ते म्हटलेलं आहे की दुसऱ्या कोणत्याही प्रकारे संसार संभवत नाही, कारण संसाराचं मूळ कारणच ते आहे. कारण आपण कल्पना करू शकतो, आपल्याला पंचज्ञानेंद्रियांनी ज्ञान होतं, वी परसिव्ह द वर्ल्ड, राईट. हम्म. पण सूक्ष्म जर विचार केला ना, तर जग जरी बाहेर असलं, विषय बाहेर असल्या, तर ते बाहेर आहेत काय, खरंच आहे का वगैरे विषय सोडून देऊ, तेही प्रातिभासिक आहे वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे. पण शेवटी त्याचं ज्ञान जे होतं ते आतमध्येच होतं ना. द व्हेरी प्रोसेस ऑफ परसिव्हिंग द वर्ल्ड हॅपन्स विदिन. हो. आणि ते विदिन म्हणजे अंतःकरण. आणि म्हणून हा जो संसार आहे तो विचार केला तर माझ्याच अंतःकरणाची निर्मिती आहे. जसं ते स्वप्न, त्या स्वप्नातले विविध पदार्थ माझं एक मनच निर्माण करतं आणि ते मनच होतं ते सगळं. आणि तो बघणारही ते मनच असतं पुन्हा. या दृष्टीने ते म्हटलेलं आहे की त्या संसाराला हेच कारणीभूत आहे फक्त. आणि म्हणून गाढ झोपेत संसारच नाही, कारण तो संसार निर्माण करणार ते अंतःकरण नाही तिथे. ओके. मला आधी वाटलं की अर्थ इथे मी आणि माझं जेव्हा संपतं तेव्हा तिथे दुःख परंपरा संपते, असं मी इथे अर्थ तो करता गेला तरी बिघडत नाही, कारण ज्ञानी जो मनुष्य असतो, जीवनमुक्त जो असतो, त्याच्या दृष्टीने म्हटलं तर संसार आहे, पण तो आता दुःखरूप राहिलेला नाही आहे. दुःखरूप राहिलं. हम्म. हम्म. धन्यवाद. जीवन मंगेश दादा, नमस्कार. नमस्कार.
जीवनमुक्ताला म्हणजे हा वेगळा प्रश्न आहे, इतका काही महत्वाचा नाहीये. पण देह तादात्म्य त्याचं जातं, मग तो जो देहावर राहून व्यवहार करतो त्याला काय म्हणायचं? ते आपण देहभान. मागच्या वेळेला हा. जे शिकलो, मागच्या वेळेला आपण जे मीचे दोन प्रकार बघितले ना आपण, म्हणजे हो. हो. व्यवहार करताना जीवनमुक्त जो असतो हो. त्याला तेवढ्या वेळापुरते का होईना देहभानावर यावंच लागतं. फक्त पण देहभानावर येणं आणि देह मी आहे असं समजण्याच्यात खूप फरक आहे. हा. तादात्म्य नाही म्हणून तादात्म्य नाही. विचारलं. हा. बरोबर. भानावर येणं नुसतं म्हणजे. म्हणजे चिदाभास मी जसं म्हणालो, चिदाभासाचा व्यवहार आहे. हम्म. आपापसात ते चाललेलं आहे. पंचमहाभूतांचा आपापसातला तो व्यवहार आहे. म्हणून तुम्हाला तो कबीर महाराजांचं माहिती असेल दृष्टांत, कुत्ता जाने चमडी जाने, ऐकलं असेल तुम्ही. हो. एखादं त्या गाडी चालवण्यासारखं दृष्टांत मला आवडतो, की गाडी चालवायला मी गाडी आहे हे समजायला लागत नाही, गाडी चालवता येते अशा हम्म. अर्थात. हम्म. नमस्कार. मंगेशजी, अं, तुम्ही बऱ्याच वेळा ह्याची आठवण करून द्यायची म्हणून आपण सर्व संसारी आहोत आ, हे तुम्ही संसारी आहोत आणि मी तर त्याच्यापासून खूपच अजूनही मिळवायचं आहे तिथे पोचायचं असलं तर. त्यामुळे आपण संसारी आहोत हे त्यावेळी म्हणता, त्याचा अर्थ आपलं ध्येय अजूनही फार दूर आहे असा अर्थ आहे का त्याचा? अजिबात नाही. संसारी आहोत किंवा आपण प्रापंचिक आहोत म्हणतो मी, त्याचा हा, अर्थ असा आहे प्रापंचिक की आहे. आपल्याला प्रपंच आहे म्हणजे आपल्याला कर्तव्य आहेत असा त्याचा अर्थ होतो. मग ती कर्तव्य अम, अम, मुलगा म्हणून असेल, आई वडील म्हणून असेल, बहीण भाऊ म्हणून असेल, शेजारी पाजारी, ऑफिसचं काम, इत्यादी इत्यादी इत्यादी. ह्या दृष्टीने मी म्हणतो, जेव्हा आपण म्हणतो प्रापंचिक आहोत. आणि परमपूज्य काकाही सांगतात संन्याशासाठी असलेलं तत्वज्ञान वेगळं आहे, आपल्यासाठी वेगळं आहे. कारण काय आहे माहिती आहे का, आणि मी ते बोलण्यामध्ये कधी कधी आणतो याच्यासाठी की विवेक चूडामणीचा आमचा अभ्यास झाला, किती वाजले, संध्याकाळचे 7 वाजले, संपलं, लॅपटॉप बंद, पुस्तक बंद, असं होता कामा नये. हे तत्वज्ञान मला इथून बाहेर पडल्यानंतरही आता माझा जो व्यवहार सुरू होणार आहे प्रपंचाचा, त्याच्यातही ते कसं वापरता येतं, वापरलं पाहिजे, हे सांगण्यासाठी मी ते आणत असतो. कारण नाही तर मग झाली माझी साधना, झाली समजा, सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास, 1 तास, जे काय असेल ते ते झाली, आणि मग आता साधनेचा आणि परमार्थाचा माझा संबंध संपला, आता माझा प्रपंच सुरू झाला, असं ज्याला वाटतं त्याच्यासाठी परमार्थ खूप दूर आहे अजून. हम्म. आणि परमपूज्य काका दुसऱ्या भाषेत म्हणतात, ते वेदांताला जमिनीवरती उतरवा. जमिनीवरती उतरवा म्हणजे काय, हे काही असे आपण काही पंडित होण्यासाठी अभ्यास करत नाही. हा हा अभ्यास मला वापरता आला पाहिजे रोजच्या जीवनामध्ये, माझे व्यवहार सुरू असताना, तेव्हा माझ्या लक्षात राहिलं पाहिजे की हा व्यवहार चिदाभासाचा सुरू आहे, माझा कुटस्थ रूपाने माझा संबंधच नाही आहे खरं याच्याशी. हे तेव्हा जर आठवलं नाही तर मी वाहवत जातो. मग त्या इथे तर दिलेलंच आहे वर्णन सगळं, त्या अहंकाराचं जे तो विस्तार पावतो, विकार पावतो, म्हणून तो उल्लेख करतो मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर. त्यामुळे प्रापंचिक आहे याचा अर्थ आपल्याला कर्तव्य आहेत, अजून आपलं कर्म संपलेलं नाही आहे, पण ते करताना सुद्धा आपल्याला परमपूज्य काका त्याला दुसऱ्या भाषेत म्हणतात, जीवन आमूलाग्र जीवन पद्धतीमध्ये केलेला बदल तो हाच आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, जीवन जगत असताना साधना नाही, साधना करत असताना जीवन जगायचं, उलटं करायचं आहे सगळं. साधना अखंड सुरूच आहे, या ना त्या निमित्ताने, या ना त्या पद्धतीने, वेगवेगळे पैलू साधनेचे. त्याच्यासाठी मात्र अनुसंधान, पुन्हा अखंड सावध राहणं, जे मगाशी बोललो आपण ते. मग कर्तव्य पण तेवढंच परमार्थ एवढं महत्वाचं किंवा पॅरलल आहे का? हो. आणि कर्तव्य खरं सांगायचं ना तर कमी होत जातात ना. आपल्या जीवनाचा कुठला टप्पा आहे आता, राईट.
आत्ताच आपले बघितले ते सगळेजण श्रोते आहेत. कोणी अगदी तरुण असेल 30-25 वर्षाचं, तर कोणी अगदी तुमच्या वयाचं असेल समजा. कर्तव्य कमी होत जातात शेवटी, पण राहतात. कितीही नाही म्हटलं तरी आपण जोपर्यंत आहोत प्रपंचामध्ये, राहतात कर्तव्य आपल्याला शेवटी, पण ती कमी होतात अर्थातच. कर्तव्य राहण्यापेक्षा त्याची अटॅचमेंट राहते, असं माझा नाही, अनुभव आहे. अटॅचमेंट राहू नये हा, असं. राईट. अटॅचमेंट राहू नये, कर्तव्य शेवटपर्यंत राहतील कदाचित, पण त्याची अटॅचमेंट, त्याची आसक्ती, ती अजिबात राहता कामा नये. त्याच्या फलाची, आणि पुन्हा कर्तव्याची आसक्ती याचा अर्थ फलाची आसक्ती असा होतो. थँक्यू. ठीक आहे, थांबू इथे मग. होय, चालेल. श्लोक घेतो शेवटचा. पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.